नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राष्ट्रमाता जिजाऊमुळेच महिला वर्गाचे सौभाग्याचे कुंकू सुरक्षित, नामदार भरत शेठ गोगावले। राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या दूरदृष्टी व कर्तबगारीमुळे देशातील नव्हे तर जगातील महिला वर्गाचे सौभाग्याचे कुंकू सुरक्षित आहे। राजमाता यांच्या पोटी बाल शिवाजी जन्माला आले नसते तर धर्मावरील अत्याचार, देवी देवतांची विटंबना वाढत गेली असती। जिजाऊ यांनी सोन्याचा नांगर फिरवला म्हणून सोन्याला चांगले दिवस आल्याचे उद्गार राज्याचे रोहयो मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी राजमाता जिजाऊ यांच्या 427व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर नामदार भरत शेठ गोगावले यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा राऊळ, अतिरिक्त जिल्हा अधिकारी श्री बढे, प्रांताधिकारी पोपट ओमसे, तहसीलदार महेश शितोळे, सरपंच सीमा बंदुगडे आदीसह पाचाळ ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खातू, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाचाळ येथील राजमाता समाधीस्थळी जिजामाता पुतळ्याची नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते विधिवत पूजा आरती, पुष्पहार अर्पण करत ढोल ताशाच्या गजरात जय जयकारची घोषणा देण्यात आली। पुरातत्व खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती नसल्याने नामदार गोगावले यांनी नाराजी व्यक्त करत आज छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी धर्मासाठी त्याग केला नसता तर किल्ल्यांचे संरक्षण केले नसते तर पुरातत्व खात्याने काय केले असते असा सवाल उपस्थित करत पुरातत्व खात्याच्या कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारचे काम करावे, अन्यथा गाठ शिवभक्त यांच्याशी असल्याचा सज्जड इशारा दिला आहे। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, पाचाळ, महाड। क्या कार्यक्रमाने या अग्रारो निर्विघ्नदास कर्वे महागणाधिपतये वरदमूर्ति महागणपतये नमो नमः। प्रसन्न पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पंच महायुती महाराष्ट्र टिकेल का पुन्हा वेगळी होईल? आम्हाला असं वाटतंय की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी राहील, इतर कोणाचं काय आम्ही सांगू शकतो। ओके.